तुम्ही आई सोबत असताना कसे होतात, कसे वागायचात? मी तिच्या पोटात असताना ते का वेळेवर जेवण द्यायचात, गोळ्या द्यायचा. तुमका पहिली मुलगीच हवी होती ना, अका आईन सांगितला होता. काय झाला? काय नाही गो, जुने दिवस आठवले माका. मग आता तसाच वागायचा. हा, ह्या फक्त एक वाईट काळ इथं आपण निघून जाईल, पण तुम्ही नीट वागा. तू म्हणशील ना तसाच वागे ना. चला, अंथरून टाकलाय, आराम करून. हा, तुम्ही लवकर बरे होणार आहात, शरीराने आणि मनाने. काळजी नका करू, मी असे तुमच्या वांगडा. भयो तिच्या त्या सुनीलची इतकी काळजी घेतीये, पण त्याचं खरं रूप जेव्हा भयोला कळेल तेव्हा दादा, खूप त्रास होता ना रे तुका? माका पण खूप भीती वाटता रे. तू किती भयानक माणूस असा. तू जरी दिसलो ना तरी अजून पण सगळा जुना आठवता. सुमन, मला काळजी वाटते ती भयोच्या भविष्याची. हा माणूस तिला सुखानं नाही जगू देणार. होय रे, मगाशी पण बघितलंस ना, दुपारीच दारू पिऊन बसलो होतो. दादा, आपल्या प्रयोग आपल्यापासून लांब तर घेऊन नाही जातलो ना. आपली बयो भोळी असा रे. लहान असताना तिका कधी साधा जवळ पण नाही घेतल्या. एकदाच फक्त उचलला होता आणि तो आपण. ए भारते, कोणाक जन्मास घातलेस गो? अवदसाई, अवदसा अवदसा. अरे ही जन्मा गेली नाही, माझी नोकरी गेली, माझ्या हातातलं काम गेला. म्हणून मागा पोरगो वय होतो आणि तू दिलीस ही पर्वती. अरे बापाच्या मुळावर तुटली आई. तुमची नोकरी तुमच्या दारूमुळे गेली, हा पोरीमुळे नाही. गप, ही माझी पोरगी नाही, ही पांढऱ्या पायाची अवदसा. बापाच्या मुळावरच तुटली. बापाचा नाश करून निघालस, थांब आता तुझंच नाश. ओ काय करतात? अहो बाहेर किती काढलीस ती? अहो ऐका, अहो काय 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 घेऊन चाललात?
कशाक वाचवलंस ते का दे की रे. दे की रे. दे बोलतो ना मी. जा इथून. जा. भयो भयो मग माफ कर. मग माफ कर गो. मी आज आई म्हणून नाही असं मत ठरते गो. भयो मी तुका वचन देते यापुढे आयुष्यात असं प्रसंग तुझ्यावर कधीच येणार नाही. जोपर्यंत तुझ्या आई जिवंत आहे तुका कधीच काय होणार नाही भयो. तू फक्त मुलगी आहेस म्हणून तुका शिक्षा देतात. हे आम्ही होऊन द्यायचे नाही भयो. कधीच नाही. अख्ख्या जगाशी लढी तुका जळ लागू द्यायचं नाही. काय नशिबा बघ पोरीस. एकीकडे भारतीसारखी जीवापाड जपणारी आई आणि दुसरीकडे तिच्या जीवावर उठणारो बाप. वयोच्या जन्मापासूनच ना सगळी संकट त्याचा पाठलाग करतात. सुमन, पण कोणत्याही संकटांना मी तिच्या ध्येयाआड नाही येऊ देणार. सगळा खरा असा रे, पण जोपर्यंत बयोग सत्य कळत नाही तोपर्यंत तिचा तो बाप तिचा पाठलाग करतच राहतो. मी तिला खरं नाही सांगू शकत, पण तिचं रक्षण करू शकतो. तिच्या स्वप्नांचं. भारतीला मी वचन दिलं होतं तसं. भारतींनी आयुष्यभर कष्ट सोसले ते फक्त बयोला डॉक्टर झालेलं बघण्यासाठी. आज भारती असत्या तर काय म्हणाले असत्या. बाकी सगळं बाजूला राहू दे, पण सगळ्यात महत्वाचं आहे ते बयोच्या नावापुढे डॉक्टर लागणं. आणि माझी बयो डॉक्टर होणार म्हणजे होणारच. या भयो घायसून बाहेर घेऊन जाऊचं म्हणजे काहीतरी करूक लागतला. तिचो बाप काय त्याका बाहेर घेऊन जाऊक देऊचो नाही, पण काहीतरी करूक तर लागतलाच. नाही ती गौतमी पैसे देऊची नाही. ए बयो, इकड किती वेळ लागतोय तुला? काय चाललंय हिचं? एवढा वेळ लागतो का? आंघोळ करते की बाथरूमला आंघोळ घालते? अरे लवकर बाहेर ये ना, मला जायचंय, उशीर होतोय मला. बयो काय ग? बाथरूम मध्ये झोपा काढत होतीस? मी नाही, तू झोपलेली म्हणान मी केस धुत होते. मी झोप काढत नव्हते, मी जागीच होते, कळलं? आणि हे माझं घर आहे, मी काही करेन. तुला विचारण्याची अक्कल नाहीये? कधी यायचं, काही करायचं. तर तू आणि तुझा बाप. भयो भयो काय होतंय तुमका? घ्या आले. माका ना ऐसर दुखता असा, जळजळता. तुम्ही बसा बसा, हाय बसा. ए ए, तो माझा बेड आहे, माझ्या परमिशन शिवाय तिकडे कोणी बसू शकत नाही. अगो त्यांका बरा वाटत नाही म्हणान बसवलाय. घराची ना धर्मशाळा करून ठेवली. कोणी येतोय आणि काही करते. थांबा, मी तुमका पाणी देते. घ्या. थांबा, मी बीपीचा मशीन आणते.
इथे काय करताय तुम्ही? ते पैसे खाली पडले होते ना, ते उचले होते मी. असं काय बघतास माझ्याकडे? तुम्ही तर मुलींच्या रूम मध्ये काय करताय? ते माझ्या छातीत दुखा होतं ना, म्हणून मी बयोग शोधत हैसरीलय. ते काही असो, हे बघा मुली आता मोठ्या झाल्यात. त्यांच्या रूम मध्ये असं येणं बरं नाही दिसत. यापुढे कोणालाही न सांगता असं रूम मध्ये येऊ नका. ही बयोची पण रूम असा, म्हणून मी हैसरीलय. ती आता बीपीची मशीन आणून गेली. तुम्हाला मुद्दाच कळत नाही. बयो जरी तुमची मुलगी असली तरी इथे इरा सुद्धा राहते. आणि तुम्हाला सांगितलं ना, मुली आता मोठ्या झाल्यात. मी पण बाप असे आणि स्वतःच्या पोरीच्या रूम मध्ये चोरी कसली? सांगू तुम्हाला कसली चोरी ते? इले हा, या बघा बीपीची मशीन घेऊन येईल. बसा तुम्ही, बसा. बाबा, अहो यांचा बीपी वाढलाय बहुतेक. बघ त्यांना काय होतं. बाबा, यांचा बीपी वाढलाय. काय होतंय तुमका? तुम्ही कसलं टेन्शन घेतलंय का? भीती वाटतं का तुमका कसली? चोरी करताना पकडला गेला त्याची भीती आहे. बाबा, त्यांना हॉस्पिटलला न्यायला लागेल काय? नाही काही गरज नाहीये. फार नाही वाढलेला बीपी. तू एक काम कर, यांना रमाकांतच्या रूम मध्ये घेऊन जा. त्यांना आराम करू दे, मग बीपी चेक कर. थोडा उतरला असेल. जा. ठीक आहे, चला. दादा, काय झाला? हे सुनीलचं काहीतरी करावं लागेल. म्हणजे परत दारू पिऊ लागलो? हा नाही, इराच्या पर्स मधून पैसे चोरताना पकडलं मी त्याला. काय रवळनाथा, ह्यो माणूस कधी सुधारतलो? तर मी तुका सांगत होते, जगातले सगळे वाईट गुण ना त्याच्यात कुठून कुठून भरलेत. तो नाही सुधारतो. इतक्या वर्षांनी इलो हा, पण तसोच असा. त्याच्या वागण्याची झळ भारतींनी सोसली इतकी वर्ष, पण आता ती झळ मी बयोला नाही सोसू देणार. अरे दादा, तुका काय सांगू, तो जेव्हा घरात ना पळालो ना, तेव्हा घरात होता नव्हता तर सगळा चोरून गेलो. हे एवढं सगळं केल्यानंतर आपल्या बायकोचं, आपल्या मुलीचं काय होईल याचा विचार सुद्धा नसले का? एवढा जर कळला असताना भारतीवानी 10 लोकांच्या घरची धुनी भांडी करूक लागली नसती. बयोन पण लहान वयात खूप काय बघितलं रे. एवढंसो जीव तू खूप काय सहन केल्या ना तिने. म्हणूनच तिची काळजी वाटते मला. पण दादा, माका माहिती आहे, एका घरात ठेवण्याचा निर्णय तू बयोसाठी घेतलास, पण भारतीक दिलेला वचन न मोडण्याचा तुझा निर्णय माका चुकीचं वाटतं. कारण सुनीलचा सहवास बयोसाठी घातक असा. नाही, मी नाही असं होऊ देणार. त्याला लवकरात लवकर घरातून बाहेर काढावंच लागणार. सावकाश य सावकाश. काय गो बयो, काय झाला? हा, तुम्ही हैसरीला? नाही म्हणजे यांना काय प्रॉब्लेम केला काय परत? नाही, त्यांनी काय नाही केला. त्यांचा जरा बीपी हाय झालाय म्हणून बाबांनी तुमच्या खोलीत त्यांना आराम करूक सांगितलं. अच्छा,
तुम्ही झोपा, आराम करा. हा झोपा. हा हा मी आराम करते, तू जा जा. मस्त मस्त. वा 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 वा, काय नरम नरम आहे रे. ए बहुल्या, ही माझी रूम असा, कळला? उठ उठ चल. गप. या उठ, चल चल उठ, चल उठ चाल. अरे अरे असा काय करतेस? मी आजारी असे ना. मग माझ्या बहीण काय सांगल्या? माझो बीपी वाढलो आणि डॉक्टरांनी माका हैसर आराम करूक सांगितल्याने. हा मग हे बघ, आता मी हैसर इले ना, मग आता ती माझी रूम, कळलं? ए आराम सोड. तुका वहिनीने काय सांगितल्या लक्षात हा ना तुझ्या? सगळं माहिती आहे माका. म्हणून ही सगळी नाटकं चालली आहेत. माका सगळं लक्षात हा. पण तुमच्या लक्षात हा ना, आज माझो इंग्लिश दारूचो वार हा. तरी बरा हैसरिल्यापासून दुपारची बंद केली आहे मी. रमाकांत, काय ना, मी दुपारची दारू सोडले ना तेव्हापासून माझा डोक्या दुखता रे. चेपून देतस? ए गावात मका रमाकांत शेठ म्हणतात. रमाकांत शेठ, लक्षात असे ना? गावातल्या बाता गावात, हैसर इज्जत देऊची भावा. तू जर माका इज्जत नाही दिलस ना, तर मी हैसून निघून जाईन, कळलं? जाऊ. देते देते दाबून देते. थांब थांब. ये रे ये. हा हा हा. डोक्या उतरला आता, जरा तू पण खाली उतर. हे मानेकडे ये. हा हैसर हैसर या. हा अगो अरे गळो नाही रे, मान मान मान. कर कर. अरे जोर लाव, जोर नाही तुझ्यात. सर आत येऊ? हा ये. सर. बरं झालं तू आलास. का काही बोलायचं होतं का? नाही, तू कशासाठी आलायस? हां, मला या फाईलमध्ये तुमच्या सह्या हव्या होत्या. मला रिसेप्शनला फाईल सबमिट करायची. काय झालंय सर? काही टेन्शन आहे का? नाही, काही नाही रे. सरस्वतीचे ते बाबा तिच्याशी नीट वागतायत ना आता? म्हणजे बरे आहेत ना ते? ऍक्च्युली मी कालच विचार करत होतो की त्यांची दारू पिणं ही एक वाईट सवय सोडली तर खरंच खूप चांगले वाटतात ते मला. सरस्वतीवरती त्यांचं खरंच खूप प्रेम दिसतंय. लकी आहे सरस्वती. नाही म्हणजे दुर्दैवाने तिला तिच्या आईचं प्रेम नाही मिळालं, पण ती उणीव आता तिचे ते बाबा भरून काढतात. आणि एक नाही तर तिला 2 बाबा आहेत आणि त्या दोघांचंही तिच्यावरती तितकंच प्रेम आहे. तोच माणूस तिला जीव घेण्यात त्रास देईल. तुम्हाला कुणालाच माहित नाहीये तो माणूस कसा आहे. आणि माझी बयो त्याच्या नाटकांना फसतीये याचं वाईट वाटतंय.